भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता खोक्याला बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे। पोलिसांना गोंगारा देऊन लपत फिरणाऱ्या खोक्याने माध्यमांशी उघडपणे संवाद साधला होता। परिणामी माध्यमांना सापडणारा खोक्या पोलिसांना का सापडत नाहीये हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता। बीडमध्ये असणारा खोक्या भोसले थेट प्रयागराजमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये कसा पोहोचला, महाराष्ट्राच्या बाहेर दीर्घकाळ राहण्यासाठी खोक्याने काय तयारी केली होती याचे सगळे तपशील आता समोर आलेत। खोक्या भोसलेने काही लोकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। पोलीस आपला शोध घेत आहेत, अटक केली जाईल या भीतीने खोक्या भोसलेने बीड जिल्हा सोडला। खाजगी वाहनाने अहिल्यानगरला पोहोचून तो तिथे काही वेळ थांबला। मग खोक्या पुण्यात गेला, पण पोलीस मागावर असल्याने त्याने महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतला। खोक्या जसा पुण्यात गेला त्याच पावलांनी तो मागे फिरला। ट्रॅव्हल्सने तो थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये आला। मंगळवारी खाजगी बसने खोक्या उत्तर प्रदेशसाठी फरार झाला। प्रयागराजला पोहोचल्यानंतर खोक्या लपण्याच्या तयारीत होता, पण तो कुठे आहे, कुठे जातोय याचा सुगावा पोलिसांना लागलेला होता। याचवेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी खोक्याला अटक केली। बीड पोलिसांना याची माहिती मिळताच एक विशेष पथक प्रयागराजला पोहोचलं। त्यानंतर खोक्याला विमानाने संभाजीनगरला आणण्यात आलं। आपल्याला अटक होणार आणि पोलीस झाडाझडती घेणार असल्याच्या भीतीने खोक्याने आलिशान लाईफस्टाईल सोडून दिली होती। पैशांची बंडलं, महागडं सोनं, व्हीआयपी गाड्या असं सगळं काही वापरणं खोक्याने सोडलं। गळ्यातलं सोनं काढून तो बाहेरच्या राज्यात प्रवास करत होता। याशिवाय तपास सुरू असताना जास्त वेळ फरार राहता यावं यासाठी त्याने सोबत मोठी पिशवी घेतलेली होती। त्यामध्ये काय होतं हे तपासात समोर येईलच, पण आठवडाभरापेक्षा जास्त काळ बाहेर राहता येईल यासाठीची तयारी खोक्याने केली असावी असं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता यावरून अनेक चर्चांना उधाण आलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।